बीडचे खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा करून अमोल मिटकर यांनी खळबळ उडवून दिली। बजरंग सोनवणे यांनी या दाव्याचा मात्र इन्कार केला। दावे प्रतिदावे करून एकमेकांच्या पक्षातील नेत्यांमध्ये परस्परांच्या संदर्भात संभ्रम आणि अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी म्हटलंय। पाहूया। आमदार खासदारांची फोडाफोडी, नेत्यांची पळवापळवी जनतेला आवडली नाही हे लोकांनी लोकसभेला मतपेटीतून सांगितलंय। तरीही सत्ताधाऱ्यांनी फोडाफोडीची वृत्ती अजूनही सोडलेली नाही। सत्ताधारी राष्ट्रवादीनं बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजितदादांच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय। बजरंग सोनवणेंनी अजितदादांना फोन केल्याचं अमोल मिटकर यांनी सांगितलंय। बीडमधल्या एका बप्पांचा दादांना सकाळी फोन गेला आणि दादा आता मला संकटातून वाचवा आणि त्या अनुषंगानंच मी ते ट्विट केलंय। काल ज्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यांच्यातलेच काही नेते ज्यावेळेस दादांना म्हणतायत, गळ घालतायत की आता आमचं भविष्य कसं, त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो। अमोल मिटकर यांनी केलेला दावा खासदार बजरंग सोनवणेंनी फेटाळून लावलाय। अमोल मिटकरी हे अजितदादांच्या बंगल्यावरचे टेलिफोन ऑपरेटर आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मिटकरी हे कोण आहेत? अजितदादाच्या बंगल्यावर एखाद्या ऑपरेटर का? मी म्हणतोय नाही, मला माहीत नाही ना, मला विचारलं पाहिजे अमोल मिटकरी कोण आहे। अमोल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगल्यावर कुणाचा फोन आला याचं रेकॉर्ड कोणाकडे असू शकतं? ऑपरेटर का? म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का, मला माहीत नाही की कोण अमोल मिटकरी। शरद पवारांना सोडून गेलो तर बायको जेवायला देणार नाही आणि वडील कानशिलात मारतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली। एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल? त्याला पब्लिक तर मारेनच। माझ्या घरात मला वडील मारतील, माझी बायको मला नाश्त्याला द्यायची नाही, एवढी परिस्थिती होईल। अजित पवारांचे काही आमदार शरद पवारांकडे परत जाण्यासाठी तयार असल्याची चर्चा आहे। अशा वेळी विरोधकांच्या तंबूत ही घबराट निर्माण करण्यासाठी हे दावे केले गेले तर नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।